ठाणे शहरामध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये बॅनर वॉर। 2 दिवसांपूर्वी केदार दिघेंनी लावलेल्या बॅनरला शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजेश मोरे यांचं बॅनरच्या माध्यमातून प्रत्युत्तर। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंवरती टीका करणारे बॅनर लावल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक। गोंधळ घालत बॅनर काढलं। हिम्मत असेल तर नाव टाकून बॅनर लावा, ठाकरे गटाचा इशारा। घरातल्यांशी भांडून नाशिकहून मुंबईत आलेल्या 19 वर्षीय तरुणीची घर वापसी। मुंबई पोलिसांनी सतर्कता दाखवत समजूत काढत तिला कुटुंबियांकडे केलं सुपूर्द। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील जुनी ताडळी ते नवी ताडळी दरम्यानच्या रस्त्याची दुर्दशा। रस्त्यावरती चिखल, पादचाऱ्यांना रस्त्यावरील चिखल तुडवत काढावा लागतोय मार्ग। हार्बरवर सीएसएमटी चुनाभट्टी अप डाऊन मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक काळामध्ये सीएसएमटी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा रद्द असणार। म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटाच्या वरळीतील फ्लॅटची किंमत तब्बल 2,62,00,000। त्यामुळे 9 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट परवडणार? बँका त्यांना कर्ज देणार का, असा सवालही उपस्थित। रेल्वे प्रशासनाविरोधामध्ये मुंबईतील प्रवासी संघटनांचं 22 ऑगस्टला आंदोलन। रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी लोकलला विलंब करतात, त्यामुळे रोज कामावर लेटमार्क लागत असल्यानं प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंची काल लालबाग बीट्स या ग्रुपला भेट। आदित्य यांच्या समोर ग्रुपनं सादर केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं गीत। सत्तेचा गैरवापर करून ठाण्यामध्ये जवळपास 1.5 लाख बोगस मतदार नोंदणी करण्यात आली। राजन विचारेंचा शिंदे गटावर आरोप। याबाबत इलेक्शन कमिशन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित तक्रार दिल्याचीही माहिती। ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन। विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी। ओशिवरा स्मशानभूमीत करण्यात आले अंत्यसंस्कार। अभिनेते विजय कदम यांच्या निधनानं मराठी कला विश्वातील एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व हरपलं। त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। उपमुख्यमंत्री अजित पवारांची एक्स पोस्ट। पुण्यामधील एका नामांकित हॉटेलला पोलिसांची डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस। बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची पोलीस आयुक्तांनी पत्राद्वारे व्यक्त केली भीती। पुण्याच्या विश्रांतवाडीमध्ये 1 कोटींचं ड्रग्ज सापडल्यानंतर पोलीस ॲक्शन मोडवर। ड्रग्जचं मुंबई कनेक्शन समोर येण्याची शक्यता। तपासासाठी पुणे पोलिसांचं पथक मुंबईला रवाना। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये बनावट पदवी आढळल्यानं खळबळ। या प्रकरणी आंध्र प्रदेशातील एका आरोपीला रंगेहात पकडलं, 1 जण फरार। जालन्यामध्ये पोस्टानं आलेल्या 5 तलवारी पोलिसांकडून पुन्हा एकदा जप्त। विक्रीच्या उद्देशानं तलवारी आल्याची माहिती। दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा। बीड आणि संभाजीनगरमधील कार्यालयावर छापे। कसौटी जिंदगी की मालिकेच्या लेखकाला अटक। लेखक महेश पांडेंनी 2,65,00,000 फसवणूक केल्याचा आरोप। जरांगेंच्या आडून उद्धव ठाकरे। शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरू। राज ठाकरेंचा आरोप, माझ्या वाटेला जाऊ नका नाहीतर सभाही घेता येणार नाही। राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे पवारांना इशारा। शिवसेनेला जरांगेंच्या आडून राजकारण करण्याची गरज नाही, उलट तुम्हीच भाजप आणि शिंदे गटाच्या आडून सगळं राजकारण करताय असा आरोप आम्ही करायचा का? अंबादास दानवेंचा राज ठाकरेंना सवाल। संजय राऊत शरद पवारांची सोंगटी करवली। राज ठाकरेंची संजय राऊतांवर सडकून टीका। त्यांनी मातोश्रीच्या उंबरठ्यावरती आयुष्य झिजवलं, राज ठाकरेंची टीका। महायुती 3 लोकांची कंपनी, ते कुठून चौथा घेणार? महायुतीमध्ये जाण्यावर राज ठाकरेंचं भाष्य। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचा राज ठाकरेंचा पुनरुच्चार। तर आर्थिक निकषावर आरक्षण असावा अशी मनसेची भूमिका। राज ठाकरेंची आरक्षणाबाबत स्पष्टोक्ती।
ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास 1 कोटी रिक्षा, त्यातील 70% रिक्षा चालक हे परप्रांतीय. राज ठाकरेंचा दावा, महाराष्ट्र सरकार जागरूक असतं तर 1 कोटी मराठी तरुणांना रोजगार मिळाला असता. राज ठाकरेंची सरकारवर टीका. 2 मातोश्रीमध्ये किती सुपाऱ्यांची पोती आहेत हे सांगा. तुम्ही सुपाऱ्या फेकल्या तर आम्ही खोके फेकू. मनसे नेते प्रकाश महाजन यांचा इशारा. राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे आमचे कार्यकर्ते असू शकतात, मात्र ते पक्षाचं आंदोलन नव्हतं. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. तर आम्हाला इशारा देऊ नका, तो भाजपला द्या. संदीप देशपांडेंना राऊतांचं प्रत्युत्तर. बीडमधील घटनेमध्ये शिवसैनिक होते, पण ते आंदोलन शिवसेनेचं नव्हतं. सगळ्या पक्षातील मराठा कार्यकर्ते तिथे होते. अंबादास दानवेंचा दावा. मराठा आंदोलनाच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवार राज ठाकरेंना घेरतायत. मनसे नेते प्रकाश महाजन यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसे आणि पोलिसांमध्ये वाद. राज ठाकरेंच्या बैठकीपूर्वी मनसे पदाधिकारी आक्रमक. बैठकीला सोडलं जात नसल्याचा आरोप करत पदाधिकारी आक्रमक. राज ठाकरेंना अडवू नका, गरज पडली तर आपण मुंबईमध्ये जाऊन त्यांची गचांडी पकडू, इतकी आपली ताकद. जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगे आधुनिक मोहम्मद अली जिना. नितेश राणेंची टीका. जरांगेंच्या आंदोलनाचा मराठ्यांना कमी आणि मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचा आरोप. बच्चू कडूंनी अचानकपणे घेतली शरद पवारांची भेट. महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांसमोर सादर. बच्चू कडूंनी मांडलेल्या प्रश्नांबाबत सरकार सकारात्मक. बच्चू कडू महायुतीतच राहतील, शंभूराज देसाईंना विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.